महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातात। जुलै 2024 पासून नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे 5 महिन्यांसाठीचे एकूण 7,500 रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जातं। मात्र काही लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्यापही रक्कम जमा झालेली नाही। त्यांची अनेक कारणे असू शकतात। सरकारने या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलं आहे। डिसेंबर 2024 मध्ये सर्व थकीत रक्कम एकत्रितपणे वितरित केली जाईल। विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्यामध्ये एकूण 9,000 रुपये जमा केले जातील। यामध्ये मागील थकीत रक्कम आणि डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता समाविष्ट असेल। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे। जर खाते आधारशी जोडलेले नसेल तर पैसे वितरणात अडचणी येऊ शकतात। त्यामुळेच ज्या महिलांचे खाते अद्याप आधारशी लिंक नाही त्यांनी ते तत्काळ करणे आवश्यक आहे। ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यात या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी एक विशेष नियम लागू आहे। निवडणुका संपल्यानंतर त्यांच्या अर्जाची छाननी केली जाईल। या अर्जदारांना केवळ डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळेल, मागील महिन्याचे हप्ते मिळणार नाहीत। योजनेच्या नियमानुसार अर्ज मंजूर झालेल्या महिन्यापासूनच हप्ते लागू होतात।